यानंतर आपण स्टडी करणार आहोत यामध्ये महत्वाचा पार्ट म्हणजे हिस्टॉलॉजी ऑफ किडनी. किडनी हा महत्वाचा पार्ट आहे. किडनीची हिस्टॉलॉजी यावरती आपल्याला माहित आहे इथं किडनीवरती जे कव्हरिंग आहे त्याला आपण म्हणतो रिनल कॅप्सूल. आणि या रिनल कॅप्सूल वरती पेरिरिनल फॅट आणि रिनल फॅसिका हे कव्हरिंग आहेत. असे एकूण 3 कव्हरिंग झाले याच्यावरती. त्यानंतर किडनीचा हा जो पार्ट आहे इट इज डिफरन्शिएटेड इनटू आउटर कॉर्टेक्स. हा कॉर्टेक्सचा पार्ट आहे आणि हा मेडुलाचा पार्ट आहे या किडनीचा. याचा जो कॉर्टेक्स आहे इट इज ग्रॅन्युलर इन अपीयरन्स, डार्क रेड इन कलर आणि ग्रॅन्युलर अपीयरन्स असलेला हा कॉर्टेक्सचा पार्ट आहे. कारण यामध्ये माल्फिजन बॉडी कट झालेल्या दिसतात. माल्फिजन बॉडी कट झालेल्या दिसतात. त्यानंतर मेडुलाचा विचार केला तर लाईट रेड इन कलर अँड रेटिक्युलर इन अपीयरन्स. कारण ट्युब्युलर पार्ट मोठ्या प्रमाणावर मेडुलामध्ये असतात. ट्युब्युलर पार्ट मोठ्या प्रमाणावर मेडुलामध्ये असतात. आपण इथं सर्व पार्ट हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चरचे डिटेल स्टडी करू. पहा, कॅप्सूल फायब्रस कव्हरिंग त्याचा आहे कॅप्सूल. त्याच्यावरती पेरिरिनल फॅट आणि रिनल फॅसिका हे कव्हरिंग्ज आहेत. आउटर कॉर्टेक्स इट इज डिफरन्शिएटेड इनटू आउटर कॉर्टेक्स अँड इनर मेडुला. हा जो कॉर्टेक्स आहे हा कॉर्टेक्स कसा आहे? डार्क रेड कलरचा आहे आणि ग्रॅन्युलर असतो. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावरती माल्फिजन बॉडी हे स्ट्रक्चर असतात. मेडुला लाईट रेड कलरचा आहे. रेटिक्युलर अपीयरन्स असलेला मेडुला इथं आहे. कारण मोठ्या प्रमाणावर ट्युब्युलर पार्ट या भागात येतात म्हणून तो रेटिक्युलर आहे. तुम्हाला यावर क्वेश्चन विचारला जातो की या मेडुलामध्ये पहा, मेडुला contains 6 to 20 conical masses. These conical masses are called as renal pyramids. कोनिकल मासेस जे इथं 6 ते 20 असतात या मेडुलामध्ये त्यांना आपण म्हणतो रिनल पिरॅमिड्स. या पिरॅमिडचे ब्रॉड एंड जे आहेत ते कॉर्टेक्सच्या बाजूने आहेत आणि नॅरो एंड आतल्या बाजूने आहेत. आणि इथं मोठ्या डक्ट असतात म्हणून या पार्टला आपण म्हणतो रिनल पॅपिली. रिनल पॅपिली इथंही लेबलिंग केलेलं आहे. रिनल पॅपिली हे जे कॉर्टेक्स आहे या कॉर्टेक्सचे एक्सटेन्शन मेडुलामध्ये असतात.
cortex extended into medulla, cortex extended into medulla, cortex extended into medulla, cortex extended into medulla. The extensions of cortex into medulla are called as columns of बर्टीनी. कॉलम्स ऑफ बर्टीनी. यावर MCQ विचारलाय. कॉलम्स ऑफ बर्टीनी आर एक्सटेन्शन्स ऑफ कॉर्टेक्स इनटू मेडुला. हे त्याचं आन्सर. आता त्यानंतर हे जे रिनल पॅपिली आहेत हे कप शेप्ड स्ट्रक्चर मध्ये ओपन होतात. हे जे कप शेप्ड स्ट्रक्चर दिसतात या ठिकाणी त्या कप शेप्ड स्ट्रक्चरला आपण म्हणतो मायनर कॅलिसेस. There are about 7 to 13 minor calyces are present. Minor calyces opens into major calyces 3 to 4. हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे. 3 to 4 मेजर कॅलिसेस मध्ये मायनर कॅलिसेस ओपन होतात. Major calyces opens into renal sinuses, finally into space called as pelvis. ज्या ठिकाणी सर्व नेफ्रॉनचं युरिन एकत्र येतं अशी स्पेस म्हणजे पेल्विस. आणि ही पेल्विस नावाची स्पेस आहे. ही स्पेस पेल्विस comes out through hilus, becomes narrow, and it continue as a ureter. त्याचंच कंटिन्युएशन पुन्हा नॅरो होऊन हायलस मधून बाहेर येणार, नॅरो होणार आणि ती बनणार डक्ट. कोणती? युरेटर. या किडनीला प्युअर ब्लड सप्लाय करणारी जी ब्लड व्हेसल आहे तिला आपण म्हणतो रिनल आर्टरी. आणि किडनी पासून इम्प्युअर ब्लड कलेक्ट करणारे, प्युअर इम्प्युअर शब्दाचा अर्थ काय? ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिजनेटेड. तर ती इम्प्युअर ब्लड कलेक्ट करणारी आहे रिनल व्हेन. अशा प्रकारचं हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर आहे किडनीचं. पहा, तेच फोटोग्राफ आहेत इथं. डिस्क्रिप्शन पाहूया. Each kidney externally covered by fibrous connective tissue covering called as capsule. इन्फेक्शन पासून, इंजुरी पासून प्रोटेक्शन करणार. या कॅप्सूल वरती आणखी सेमी लिक्विड ॲडिपोज टिश्यूचं कव्हरिंग आहे, पेरिरिनल फॅट. शॉक ॲब्सॉर्बर म्हणून काम करणार. आणि त्याच्यावरती आणखी एक फायब्रो एरिओलार सीथचं कव्हरिंग आहे, रिनल फॅसिका आपण म्हणतो, अटॅचमेंटसाठी ॲबडॉमिनल वॉलला सपोर्ट करणार. इंटरनली इट शोज कनेक्टिव्ह टिश्यू, ब्लड कॅपिलरीज, मिलियन्स ऑफ युरिनिफेरस ट्युब्युल्स कॉल्ड ॲज नेफ्रॉन्स, जे किडनीचे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट इथं आहेत. व्हर्टिकल सेक्शन जर व्हीएस घेतला तर त्याच्यामध्ये दोन डिस्टिंक्ट रिजन दिसतात, आउटर कॉर्टेक्स, इनर मेडुला. कॉर्टेक्स काय म्हणतो आपण? पेरिफेरल रिजन आहे, डार्क रेड कलरचा आहे, ग्रॅन्युलर अपीअरन्सचा आहे.
कारण याच्यामध्ये माल्फिजियन बॉडी आणि कॉन्व्होलेटेड पार्ट नेफ्रॉनचा असतो, म्हणून कॉर्टेक्स दिसतो ग्रॅन्युलार. कॉर्टेक्स एक्सटेंड इनटू मेडुला थ्रू स्पेसेस बिटवीन मेडुलरी पिरॅमिड्स. त्या पिरॅमिडच्या मध्ये स्पेसेस ज्या दिसतात, कॉलम दिसतात, त्या कॉलमला म्हणतो आपण कॉलम्स ऑफ बर्टीनी. यावर MCQ विचारला जातो. इनर मास ऑफ किडनी विच इज लाईट रेड इन कलर अँड रेटिक्युलर इन अपीअरन्स, त्याला आपण म्हणतो मेडुला. रेटिक्युलर अपीअरन्स का आहे? कारण या ठिकाणी लूप ऑफ हेनले आहे, कलेक्टिंग ट्यूब्युल आहे, डक्ट ऑफ बेलेनी आहे. यामध्ये 6 ते 20 कोनिकल मासेस असतात, त्याला आपण रिनल पिरॅमिड्स म्हणतो. आणि पिरॅमिड मध्ये काय आहे? ट्यूब्युलर पार्ट ऑफ नेफ्रॉन, लूप ऑफ हेनले, कलेक्टिंग ट्यूब्युल्स असतात, म्हणून त्याचा अपीअरन्स रेटिक्युलर दिसतो. त्या पिरॅमिडचा जो बेस आहे कॉर्टेक्स, बेस ऑफ पिरॅमिड, बेस कुणाकडे आहे? कॉर्टेक्स कडे आहे. आणि अपायसेस कुणाकडे आहेत? पिरॅमिड आतल्या बाजूला आहेत, त्याला आपण रिनल पॅपिली असं म्हणतो. रिनल pyramids are known to regulate blood pressure and support collecting ducts. त्यानंतर रिनल पॅपिली opens into minor calyces 7 to 13 which receive urine from collecting ducts. 7 to 8 collecting ducts joints होतात आणि त्याच्यापासून एक मोठी डक्ट त्या रिनल पॅपिली मध्ये बनते, तिचं नाव डक्ट ऑफ बेलेनी. रिनल पॅपिलीच्या दरम्यान. आणि या रिनल पॅपिली कशामध्ये ओपन होतात? दे ओपन्स इनटू 7 to 13 कप लाइक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज मायनर कॅलिसेस. Minor calyces opens into 2 to 3 or 3 to 4 major calyces. Major calyces renal sinuses मध्ये आणि फायनली renal pelvis मध्ये सगळे नेफ्रॉन ओपन होणार आणि ते बाहेर येणार आणि तिथून अराइज होणार. काय? It continue as a ureter, comes out through hilus and continue as a ureter. NCERT काय म्हणते ते आपण पाहूया. On the concave side of kidney there is an opening called as hilum or hilus through which blood vessels, nerves, lymphatic duct and ureter enters or exit. Hilum leads to funnel shaped cavity called as renal pelvis with projections called as calyces. Outer cortex, inner medulla. मेडुला मध्ये कोनिकल मासेस आहेत, renal pyramids projecting into calyces. Cortex extend between medullary pyramids called as columns of Bertini. आपण सांगितलंय हे. किडनीची हिस्टॉलॉजी अशा प्रकारे आहे. त्यानंतर आपण स्टडी करणार आहोत एक्सक्रिटरी सिस्टीम नंतर मिक्च्युरेशन, युरिन बाहेर टाकणे. It is a discharge of urine out of body through urethra. It is brought about by combined reflex action of spinal cord and parasympathetic nerve fiber. Abdominal muscles, diaphragm हे सुद्धा मिक्च्युरेशन मध्ये इन्व्हॉल्व होतात. आता होतं काय या दरम्यान? युरिनरी ब्लॅडर मध्ये दोन्ही युरेटर मधून युरिन आणलं जातं, भरलं जातं, ब्लॅडर भरलं, ब्लॅडर भरलं, ब्लॅडर भरलं, ब्लॅडर भरलं. जवळपास 300 ml एवढं युरिन ज्यावेळी ब्लॅडर मध्ये भरलं जाईल
त्यावेळी या ब्लॅडरचे जे प्रेशर रिसेप्टर्स आहेत, सेन्सरी रिसेप्टर्स आहेत, ते स्ट्रेच रिसेप्टर्स आहेत, ते गेट स्टिम्युलेटेड. त्याचे जे प्रेशर रिसेप्टर्स आहेत ब्लॅडरचे 300 ml भरल्यामुळं ते स्टिम्युलेट होतात आणि इम्पल्स स्पायनल कॉर्ड कडे पास करतात. इम्पल्स स्पायनल कॉर्ड कडे पास करतात. परमिशन साठी कुणाकडे गेलंय? स्पायनल कॉर्ड कडे माहिती कळवली. स्पायनल कॉर्ड न सांगितलं कॉन्ट्रॅक्शन करा, आणि मग युरिनरी ब्लॅडरच्या मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज होतं, प्रेशर इन्क्रीज होतं. प्रेशर किती होतं? 40 ते 60 mmHg एवढं प्रेशर त्याचं होतं. इंटरनल स्पिंक्चर रिलॅक्स होते. स्पिंक्चर रिलॅक्स होणार आणि युरिन बाहेर टाकणार. Impulse leaving to spinal cord are transmitted through parasympathetic system. स्पायनल कॉर्ड कडे कळवलंय, 300 ml युरिन भरलंय, आता काय करायचं? स्पायनल कॉर्ड म्हणणार कॉन्ट्रॅक्शन करा, स्पिंक्चर मसल रिलॅक्स करा, युरिन बाहेर टाका. कुणामार्फत? पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम मार्फत. आणि त्यामुळं कॉन्ट्रॅक्शन होणार युरिनरी ब्लॅडरचं. त्याच वेळी ॲब्डॉमिनल मसलचं पण कॉन्ट्रॅक्शन होणार, स्पिंक्चर मसल रिलॅक्स होणार आणि युरिन बाहेर टाकलं जाणार. पहिल्या 2 वर्षापर्यंत या ठिकाणी फक्त इंटरनल स्पिंक्चर, इनव्हॉलंटरी स्पिंक्चर आपल्याला दिलेली असते. मग ॲनल ओपनिंगच्या ठिकाणी पण इंटरनल स्पिंक्चर आहे आणि इथं पण इंटरनल स्पिंक्चर फक्त आहे. आणि त्यामुळं ही ऍक्टिव्हिटी असो किंवा ही ऍक्टिव्हिटी असो, या दोन्ही ऍक्टिव्हिटी पहिल्या 2 वर्षामध्ये आपल्या इच्छेप्रमाणे होत नाही. दे आर नॉट अंडर दी व्हॉलंटरी ऍक्ट. त्यामुळं लहान मूल आहे, आपण कडेवर घेतलंय, आपण सजून कार्यक्रमासाठी निघालोय आणि त्यांनी आपल्या अंगावर कार्यक्रम केला. त्याला म्हणणार का, अरे माझ्या अंगावर तू चक्क हे कार्यक्रम केलेत? नाही, त्याला समजत नाही. कारण त्याच्यामध्ये फक्त इनव्हॉलंटरी स्पिंक्चर डेव्हलप झालेली आहे. त्यामुळं इनव्हॉलंटरी ऍक्ट मध्ये आहे, इच्छेप्रमाणे होत नाही प्रोसेस. ज्यावेळी नैसर्गिक प्रोसेस होणार त्यावेळी युरिन बाहेर टाकणार, अनडायजेस्टेड वेस्ट बाहेर ते बेबी टाकणार. 2 वर्षानंतर व्हॉलंटरी स्पिंक्चर तयार होतात, स्केलेटल मसलच्या त्या स्पिंक्चर तयार होतात. आणि त्याच्यानंतर मात्र या प्रोसेस आपण व्हॉलंटरी ऍक्ट मध्ये आणू शकतो. आपल्याला जर युरिन बाहेर टाकायची प्रोसेस होणार असेल तर ती प्रोसेस टेम्पररी पिरियडसाठी डिले करू शकतो. समजा आता युरिन बाहेर टाकायचा मेसेज आलाय, आपण काय करू शकतो? लेक्चरमध्ये आहे मी आता, थोड्या वेळानं मग परमिशनला ब्रेनकडं जातो आपण. ब्रेन म्हणतो थोड्या वेळानं नक्की, हा नक्की नक्की. पुन्हा थोड्या वेळानं आणखी इम्पल्स जनरेट होतो, प्रेशर रिसेप्टर कळवतात, अहो भरलंय ना आणखी, 300चं 400 झालं, हे काय करणं आणखी मिक्च्युरेशन. पुन्हा आणखी कॉन्ट्रॅक्शन होतं, पुन्हा आणखी आपण म्हणतो आता लेक्चर बहुतेक संपेल, थोड्या वेळानं नक्की बरं का. ब्रेन म्हणणार ठीक आहे, थोड्या वेळानं नक्की ना, हा नक्की. पुन्हा आपण डिले केली प्रोसेस. परंतु 400चं 500 झालं, 500चं 600 व्हायला लागलं. या दरम्यान ब्लॅडर फुल झालं. आता मात्र थांबणार नाही. आता आपल्याला अर्जंट मिक्च्युरेशनचे सेन्सेशन मिळतात. पुन्हा आपण विनंती करायला जातो त्यावेळी ब्रेन म्हणतो तू मगाशी विनंती केली, 2 वेळा केली, 3 वेळा केली, मी ऐकलं ना, आता शक्य नाही, पळ, सुसाट वेगात पळ आणि युरिन बाहेर टाक.
अर्जंट मिक्चुरेशन आपण करतो. अर्जंट मिक्चुरेशन आपण करत असतो. ॲव्हरेज 25 ते 30 ग्रॅम ऑफ युरिया एक्सक्रीटेड पर डे. हीच प्रोसेस इथं एक्सप्लेन केलेली आहे. पुन्हा आणखी न्यूरल मेकॅनिझम कॉझिंग मिक्चुरेशन इज कॉल्ड ॲज मिक्चुरेशन रिफ्लक्स. होतं काय बघा, या युरिनरी ब्लॅडर मध्ये युरेटर कडनं युरिन सतत येत आहे आणि ब्लॅडर भरलं जात आहे. ज्यावेळी 300 ml 280 ते 300 ml भरलं जाईल त्यावेळी इथले प्रेशर रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतील आणि इथून सेन्सरी इम्पल्स, तो इम्पल्स कळवला जाईल स्पायनल कॉर्ड कडं. स्पायनल कॉर्ड कडे माहिती कळवली गेली. स्पायनल कॉर्डनं सांगितलं, अरे बाबा कॉन्ट्रॅक्शन करा आणि युरिन बाहेर टाका. मग पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमच्या मार्फत इकडं मेसेज आला, त्याप्रमाणे हे ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट झालं. ब्लॅडरच्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्या, ॲब्डॉमिनल मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्या, स्पिंक्चर रिलॅक्स होतात आणि युरिन बाहेर टाकलं जातं. याला आपण म्हणतो युरिनेशन किंवा मिक्चुरेशन. पण आपल्याला समजा डिले करायची, पहिल्या 2 वर्षात तर डिले करताच येत नाही, कारण फक्त इंटरनल स्पिंक्चर असतात, इनव्हॉलंटरी असतात. त्यामुळं पहिल्या 2 वर्षापर्यंत अनडायजेस्टेड वेस्ट बाहेर टाकणे किंवा मिक्चुरेशन करणे टोटली इनव्हॉलंटरी असतात, बिकॉज ओनली इनव्हॉलंटरी स्पिंक्चर्स आर प्रेझेंट. नंतर मात्र 2 वर्षांनी व्हॉलंटरी स्पिंक्चर्स, एक्सटर्नल स्पिंक्चर्स तयार होत असतात स्केलेटल मसलच्या. 300 ml भरलं आपण, त्यावेळी युरिन बाहेर टाकणं आपल्याला शक्य नसेल तर आपण ब्रेनकडे विनंती करतो, बॉस आहे ना तो, त्याच्याकडे विनंती करतो आणि थोड्या वेळानं करतो म्हणून आपण डिले करू शकतो. पुन्हा थोड्या वेळानं आणखी असंच झालं, पुन्हा थोड्या वेळानं असंच झालं, पुन्हा थोड्या वेळानं असंच झालं आणि ब्लॅडर भरत 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 चाललं. 500च्या पुढं चाललं. आता पुन्हा 600 पर्यंत जर चाललं असं तर आपल्याला अर्जंट पळत जावं लागतं, कारण आपल्याला अर्जंट मिक्चुरेशन आता ब्रेन ऐकणार नाही. अशा प्रकारे पहा, ॲडल्ट मध्ये 1 ते 1.5 लिटर एवढं युरिन बाहेर टाकलं जातं आणि त्यामध्ये 25 ते 30 ग्रॅम युरिया प्रत्येक दिवशी आपण बाहेर टाकतो. युरिन लाईट येलो कलरचा आहे, वॉटरी फ्लुइड आहे, स्लाइटली ऍसिडिक आहे, pH 6 च्या आसपास आहे अँड इट हॅज कॅरेक्टरिस्टिक ओडर, विशेष असा वास आहे त्याला. युरिन बद्दल चर्चा आपण नंतर करूच, कंपोजिशन बद्दल. Various conditions affect the characteristics of urine. Urine analysis helps clinical diagnosis for many metabolic disorder. Malfunctioning of kidney. आपण चेक करतो, युरिन चेक करण्यावरनं किडनी कशा काम करतात, किती डिसऑर्डर आहेत ते समजतं आपल्याला. जसं युरिन मधून ग्लुकोज जात असेल तर त्या पर्सन मध्ये ग्लायकोयुरिया, डायबिटीस मिलिटस डिसऑर्डर आहे. कीटोन बॉडीत जात असतील तर कीटोन युरिया, अशा डिसऑर्डर त्याच्यामध्ये असू शकतात. आणखी डिसऑर्डर बद्दल आपण शेवटी चर्चा करूच. आपल्या युरिन मध्ये शुगर आहे की नाही हे चेक करणं अतिशय सोपं आहे. बेनेडिक्ट टेस्ट आपण त्यासाठी घेतो. सॅम्पल सोल्युशन घेतो, त्याच्यामध्ये बेनेडिक्ट सोल्युशन आपण टाकतो आणि हीट करतो. जर
ग्रीन कलर दिसत असेल तर थोडं ग्लुकोज त्यात आहे. ऑरेंज कलर दिसत असेल तर मॉडरेट अमाऊंट ऑफ ग्लुकोज आहे. आणि ब्राईट रेड कलर जर तिथं दिसत असेल तर फार मोठ्या प्रमाणात त्या युरिनमध्ये ग्लुकोज आहे असं आपल्याला समजतं.